घराशेजारी राहणाऱ्या दुसऱ्या समाजाच्या मुलाशी प्रेम संबंध. मुलीने मध्यरात्री पळून जाण्याची तयारी केली, पण पुढे तिच्या आईने जे केलं ते ऐकून उल्हासनगर ठाणे जिल्हाच नाही तर महाराष्ट्र सुद्धा हादरलाय. जन्मदात्या आईने आपल्या 19 वर्षीय मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची थरारक घटना उल्हासनगर मध्ये घडली. यापूर्वी आई आणि मुलीमध्ये रविवारी रात्री उशिरा वाद झाला, पण हा वाद इतका टोकाला गेला की आईने रागाच्या भरात मुलीच्या स्कार्फच्या मदतीने तिचा गळा आवळून कायमचा विषय संपवला. सोमवारी सकाळी जेव्हा मुलीचे वडील दत्ता गरड झोपेतून उठले तेव्हा ते पत्नीला म्हणाले की चल उठ, मुलांना शाळेत जायचंय, मुलीला पण उठव. त्यावर त्यांची पत्नी म्हणाली, काही गरज नाहीये शाळेत जायची, तुमचं आणि माझं टेन्शन मिटलंय. ते ऐकून दत्ता गरड काही क्षणासाठी गोंधळात पडले, पण नंतर पत्नीने जे सांगितलं ते ऐकून त्यांच्याही अंगाचा थरकाप उडाला. मंडळी, या प्रकरणी आता उल्हासनगर पोलीस ठाण्यात दत्ता गरड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या पत्नीवर म्हणजेच मयत मुलीच्या आईवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय. पण दत्ता गरड यांनी पत्नी विरोधात दाखल केलेल्या FIR मध्ये काय सांगितलं, घटनेची सगळी स्टोरी काय आहे, या व्हिडिओ मधून समजून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, या घटनेसंदर्भात फिर्यादी 45 वर्षीय दत्ता गरड यांनी 27 जुलैच्या दुपारी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आपली सविस्तर तक्रार दाखल केली. त्यांनी आपल्या फिर्यादीत सांगितलं की ते गेल्या 35 वर्षांपासून उल्हासनगरच्या भैयासाहेब आंबेडकर नगर मध्ये राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी आशा गरड, 19 वर्षाची मुलगी अमृता गरड, 13 आणि 9 वर्षाची 2 मुलं तसेच 2 भाऊ आणि त्यांचं कुटुंब असे सगळेजण एकत्र राहतात. दत्ता गरड आणि त्यांच्या भावाचं सोनार गल्लीमध्ये सिद्धनाथ गोल्ड्स अँड रिफायनरी नावाने सोने वितळण्याचं दुकान आहे. याच व्यवसायाच्या आधारावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. बाकी मुलगी अमृताच्या प्रेम संबंधाबद्दल सांगताना दत्ता गरड म्हणाले की भैयासाहेब आंबेडकर नगर मध्येच शेजारी राहणाऱ्या 21 वर्षीय रुपेश संजय या तरुणाशी मुलगी अमृता हिचे मागील 4 वर्षांपासून प्रेम संबंध होते. मी, माझी पत्नी, माझे भाऊ आणि माझे नातेवाईक असे सर्वांनी आम्ही रुपेश पाटोळे याच्याशी संबंध ठेवू नको म्हणून मुलीला समजावून सांगितलं होतं, पण अमृता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती रुपेशला सोडायला तयारच नव्हती. अशातच 22 जुलैच्या रात्री 10:15 रुपेशने अमृताला मेसेजवर आणि फोन करून शिवीगाळ केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रुपेशने माझ्या मोबाईलवर सुद्धा कॉल केला आणि अमृताचे लग्न माझ्याशी लावा असं म्हणाला, पण त्यावर मी त्याला नकार दिला होता. तसेच त्या दिवशी मुलगी अमृताने रुपेशच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान मुलीच्या हत्येची घटना कशी घडली या संदर्भात दत्ता गरड FIR मध्ये सांगतात की 26 जुलैच्या रात्री 11:30 वाजता मी जेवण करून घरातील बेडरूम मध्ये झोपी गेलो. त्यावेळी पत्नी आशा देखील सोबत झोपली होती. 27 जुलैच्या सकाळी 6 वाजता मला जाग आली. तेव्हा मी उठून माझ्या पत्नीला म्हणालो की चल, मुलांना शाळेत जायचंय, मुलगी अमृताला देखील उठव. त्यावर पत्नी आशा बोलली की काही गरज नाहीये शाळेत जायची, तुमचं आणि माझं टेन्शन मिटलंय. त्यावर मी तिला काय झालं विचारलं तेव्हा तिने सांगितलं की मी मुलगी अमृताला स्कार्फने गळा आवळून मारून टाकलं. आशा असं म्हणताच मी बाहेरच्या बेडरूम मध्ये येऊन अमृताच्या तोंडावरून ब्लँकेट काढून पाहिलं. तिला चेक केलं तर तिचा श्वास बंद झाला होता. तिचं शरीर काहीही हालचाल करत नव्हतं. नंतर मी माझ्या पत्नीला विचारलं की तू असं का केलं. त्यावर तिने सांगितलं की मध्यरात्री 2 वाजता मी अमृताला तिचे रुपेश पाटोळे सोबत असलेले प्रेम संबंध तोडून टाक असं समजावून सांगत होते, पण ती काहीही ऐकण्यास तयार नव्हती. ती थेट घरातून निघून जाऊ लागली. म्हणून मग मला तिचा खूप राग आला आणि मी रागाच्या भरात तिच्या अंगावर असलेला स्कार्फने तिचा गळा आवळला. दुसऱ्या खोलीत सोफा टाईप बेडवर रात्री 2 वाजता तिला मारून टाकलं. अशा शब्दात पत्नीने घडलेला प्रसंग आपल्या पतीला सांगितला. त्यावर दत्ता गरड पत्नीला घेऊन थेट उल्हासनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलिसांना सगळी माहिती दिली. यावर पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेत 40 वर्षीय आरोपी आशा गरड हिच्यावर BNS कायद्याच्या कलम 103(1) नुसार हत्येचा गुन्हा दाखल केला. बाकी पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी चालू ठेवली होती. उल्हासनगर पोलिसांनी अमृताचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता. दरम्यान माध्यमांनी दिलेल्या काही बातम्यांनुसार रविवारी रात्री अमृता आणि तिच्या आईमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून देखील जोरदार भांडण झालं होतं. अमृताला बघायला एक स्थळ आलं होतं, पण अमृता नकार देत होती. अमृता ज्या शेजारच्या मुलावर प्रेम करत होती तो दुसऱ्या जातीचा होता आणि काहीच कामधंदा करत नव्हता. अशा परिस्थितीत देखील अमृता
चांगल्या स्थळाला नकार देत असल्याने या गोष्टीचा राग मुलीच्या आईच्या मनात होता. रविवारी रात्री आईने अमृताला खूप समजावून सांगितलं, पण शेवटी ती घर सोडून जायला निघाली होती. त्यानंतर घडलेल्या वादातून आईनेच अमृताचा जीव घेत कायमचा विषय संपवला. आता उल्हासनगर पोलिसांनी आई आशा वरडीला अटक केली असून मुलीच्या हत्येसाठी तिला घरातील इतर कोणी मदत केली असेल का याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू असल्याचं कळतंय. दरम्यान या घटनेवरून आता समाज माध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. याबद्दल तुमचंही म्हणणं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.